जिवंत राहतात. 30 जानेवारी 2026 पुण्याच्या रक्तदान चळवळीचे प्रणेते, दूरदृष्टी असलेले माजी महापौर आपले लाडके शांतीलाल काका सुरतवाला आपल्यात राहिले नाहीत. पण 18 फेब्रुवारी त्यांचा पहिला वाढदिवस त्यांच्या अनुपस्थितीत. मित्रपरिवार एकत्र आला आणि निर्णय झाला, वाढदिवस साजरा करायचा नाही, तर रक्तदान करून काकांना खरी श्रद्धांजली द्यायची. कारण काकांसाठी उत्सव म्हणजे सेवा, स्मरण म्हणजे समाजकारण आणि वाढदिवस म्हणजे रक्तदान. या भव्य उपक्रमाचे प्रमुख संयोजक प्रकाश धामधेरे आणि दत्ता सागरे व त्यांची टीम उपस्थित होते. सध्याचे आमदार हेमंतजी रासने, या भागाचे विद्यमान नगरसेवक बापू मानकर, माजी महापौर डॉक्टर सतीशजी देसाई आणि माजी महापौर अंकुशजी काकडे, तसेच पुण्यातील अनेक मान्यवर व मित्रपरिवार. आणि त्या क्षणी मी नीरवदा या उपक्रमाचा एक भाग म्हणून उभा होतो आणि मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. जर काकांची चळवळ जिवंत ठेवायची असेल तर तरुणांनी पुढे यायलाच हवं. मी फक्त एक हाक दिली आणि माझे विद्यार्थी स्वतःहून पुढे आले. या संपूर्ण उपक्रमात माझ्या टीममधील श्रवण, विजू काका आणि सचिन यांनी विद्यार्थ्यांचे नियोजन, समन्वय आणि व्यवस्था अतिशय उत्कृष्टपणे सांभाळली. कोणतीही सक्ती नव्हती, फक्त एकच भावना होती, आम्ही काकांच्या विचारांचा भाग आहोत. त्या दिवशी फक्त रक्तदान झालं नाही, एक विचार पुढच्या पिढीकडे गेला. काका आज शरीराने नसतील, पण प्रत्येक रक्ताच्या थेंबात, प्रत्येक वाचलेल्या जीवात ते कायम जिवंत राहतील. एक रक्तदान, अनेक जीवांना जीवनदान.